आज मी जी कथा वाचणार आहे तिचं नाव आहे जीवन आणि या कथेचे लेखक आहेत G.A. कुलकर्णी. कथेच्या शेवटी नट हॅम्सन यांच्या कथेवरून असं त्यांनी नमूद केलेलं आहे. मी सुरुवात करते. जीवन आणि लेखक आहेत G.A. कुलकर्णी. कोपनहेगन बंदराच्या आतल्या बाजूनं बंदराशी समांतर असा एक रस्ता जातो. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूना मधून मधून झाडं आहेत. मात्र लोकांच्या नजरेसमोर यायला घाबरत असल्यासारखी अगदी एका बाजूला मोजकी अशी 4च घरं आहेत. त्या रस्त्याला एखाद दुसरा दिवा असेल नसेल आणि संध्याकाळी फिरायला म्हणून आलेले लोक तर तिथे कधीच दिसत नाही. रस्त्याच्या कडेला एखाद्या भिकाऱ्याचं प्रेत पडलेलं असावं तसं गावाच्या कडेला हे रस्त्याचं प्रेत. पण काल मात्र माझ्या कायम लक्षात राहील अशी एक गोष्ट त्या रस्त्यावर घडली. मी त्या रस्त्यावरून उगीच 1-2 फेऱ्या घातल्या असतील नसतील. त्याच वेळी एक स्त्री समोरून झटझट पावलं उचलत येत होती. आजूबाजूला अगदी रस्त्याच्या टोकापर्यंत कोणीही नव्हतं. जे 2-4 दिवे लागले होते त्यांचा प्रकाश सुद्धा त्या स्त्रीचा चेहऱ्या दिसण्या इतका नव्हता. जाऊ द्या, मी म्हटलं. यावेळी बाहेर पडणाऱ्या शेकडो चटक चालण्यापैकी असायची एखादी. त्या रस्त्याच्या टोकाला जाऊन मग मी मागे वळलो. ती स्त्री देखील मागे वळली आणि पुन्हा एकदा आमची भेट झाली. ही कुणाची वाट पाहत असेल का, मी मनात म्हटलं. या असल्या निर्जन रस्त्याला येऊन ही मुद्दाम कोणाची वाट पाहतेय ते तरी पाहावं म्हणून मी पुन्हा एकदा 2-4 फेऱ्या घालायचं ठरवलं. पुन्हा आमची भेट झाली. त्यावेळी मात्र मी माझी हॅट उचलली आणि तिला म्हटलं, वाट पाहत आहात का कुणाची आपण? ती किंचित चमकल्यासारखी दिसली. छे म्हणजे नाही, होय होय म्हणजे खरं तर मी वाटच पाहतीये, ती गोंधळून म्हणाली. बरं, ज्यांची वाट पाहत आहात ते येईपर्यंत जर मी बोलत थांबलो तर काही हरकत आहे का तुमची, मी विचारलं. छे असं काही नाही, हरकत वगैरे असं काही नाही, ती म्हणाली. मग आम्ही उगीच इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मग तिनं घ्यावा म्हणून मी माझा हात पुढे केला. थँक्स, ती म्हणाली. पण तिनं मान हलवली. असंच दूर दूर राहून भटकण्यात काय फारशी गंमत नव्हती. त्या अंधारात तर तिचा चेहरा सुद्धा दिसत नव्हता. किती वाजले हे पाहण्यासाठी मी काडी ओढली आणि त्या प्रकाशात तिच्याकडे पाहून घेतलं. 9:30 वाजले, मी म्हटलं. ती काहीतरी म्हणाली. थंडीनं गारठल्यासारखे तिचं तोंड थरथरत होतं. अरे, थंडीत आपण असंच गारठत बसायचं की काय, मी एकदम म्हणालो. आपण कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये जाऊन ड्रिंक्स घेऊया का? पण मला सध्या तसल्या ठिकाणी कसं जाता येईल, ती म्हणाली. तिचा आवाज किंचित निराशल्यासारखा वाटला मला. मग माझ्या ध्यानात आलं तिचा सारा पोशाख काळा होता. चेहऱ्यावरून सुद्धा तिनं झिरझिरीत काळ्या कापडाचा बुरखा घेतला होता. मी एकदम तिची माफी मागितली. भोवताली जमून राहिलेल्या अंधाराला मनातल्या मनात चांगल्या 2 शिव्या हसडल्या. नाही, असू दे, माफी काय मागायची त्यात, ती सहजपणे म्हणाली. तिच्या एकंदर वागणुकीवरून ती त्या विलासिनींपैकी नसावी असं मला नक्की वाटलं. आज थंडी फारच आहे, मी म्हटलं आणि पुन्हा हात पुढे केला. यावेळी मात्र तिने तो घेतला. तिच्या हाताचा उष्ण स्पर्श किंचित उन्मादक होता. थोड्या वेळानं तिनं वेळ विचारली. 10 वाजून गेले. आता मात्र आपल्याला परतायला हवं. कुठे राहतेस तू? कॉंजीवाय रस्त्यावर. मग मी तुला पोचवू का घरापर्यंत, मी विचारलं. ती कुठे राहते हे पाहण्याची मला तीव्र इच्छा होती.
छे छे नको, ती संकोची भाषेत म्हणाली. मग थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. पण नंतर ती किंचित बिलगल्यासारखी माझ्याकडे वळली आणि हलकेच म्हणाली, तुम्ही ब्रेडकेलाच राहता ना? म्हणजे तुला कसं समजलं ते? मी आश्चर्यानं विचारलं. तुम्ही कोण आहात हे माहिती आहे मला, ती म्हणाली. आम्ही जरा झपाझप पावलं उचलू लागलो. तिनं तोंडावरून घेतलेली झिरझिरी तोडणी तिच्या मागे वाऱ्यावर भिरभिरत होती. तिचं घर आल्यावर ती आत गेली. दरवाजा उघडल्यावर मीही तिच्या मागोमाग आत गेलो. तर तिनं एकदम माझा हातच धरला, किंचित दाबला, पण बोलली मात्र काहीच नाही. मग आम्ही 2 जिने चढून वर गेलो. तिने एका ब्लॉकचं कुलूप काढून दरवाजा उघडला आणि माझा हात धरून मला आत बोलावलं. आजूबाजूला सर्व काही विलक्षण शांत होतं. अंधारातून कुठून तरी घड्याळाची टिकटिक तेवढी ऐकू येत होती आणि मधून मधून खालच्या बागेतल्या झाडांच्या फांद्या भिंतीवर घासत असल्याचा आवाज फक्त होता. तिनं हळूच दरवाजा लावला. नंतर एकदम तिनं आपले हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले. बसा ना जरा, सोफा इथे आहे, ती म्हणाली. तोपर्यंत मी दिवा लावते. मी कुतूहलानं इकडे तिकडे पाहिलं. ड्रॉइंग रूम मधलं फर्निचर अतिशय सुंदर होतं. खाली मऊ मऊ सुंदर गालिचा होता. ड्रॉइंग रूम मधून निरनिराळ्या खोल्यांमध्ये जाण्यासाठी पितळी मुठीचे कितीतरी दरवाजे भोवती होते. मी मनात म्हटलं, अशा सुंदर जागी अशा विलासात राहणारी ही स्त्री कोण असेल? वा, काय सुंदर खोली आहे. इथंच राहतेस का तू? मी आश्चर्यानं विचारलं. हो, हे माझंच घर आहे. तुझंच? म्हणजे तुझ्या आई वडिलांजवळ राहतेस वाटतं. छे, ती एकदम हसूनच म्हणाली. आता मी चांगली म्हातारी झाले, पहा तरी आता कुठले आलेत आई वडील. तिनं हॅट आणि त्याबरोबर तोंडावरला झिरझिरीत पडदा काढला आणि माझ्याकडे वळून डोळे मोठे करून ती म्हणाली, पहा, सांगितलं नाही मी. नंतर ती एकदम माझ्या बाजूलाच येऊन बसली आणि पुन्हा माझ्या गळ्याभोवती तिनं हात टाकले. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. ती 22 किंवा 23 वर्षांची असावी. तिनं अद्याप आपली लग्नातली अंगठी हातातच ठेवली होती. सुंदर, छे, तिला सुंदर म्हणता आलं नसतं. ती हसली म्हणजे डोळ्यांच्या कोपऱ्यांजवळ सुकलेल्या फळासारख्या सुरकुत्या दिसत. पण तिचे निळसर डोळे मात्र इवल्याशा 2 काचपात्रांमध्ये आकाशी रंग भरून ठेवल्यासारखे विलक्षण मोहक वाटत होते. तिची जीवणी सुद्धा मनाला ओढ लावणारी होती आणि तिच्या उन्मादक स्पर्शात जीवनाचा रसरशीतपणा ओसंडून वाहत राहिल्यासारखा होता. ती कोण होती, तिचं लग्न कुणाशी झालं होतं, इत्यादी गोष्टी मला खरं तर विचारायच्या होत्या. पण मी प्रश्न विचारायला सुरुवात केली की ती लगेच मला थांबवायची. असले प्रश्न विचारून काय करायचंय तुला? अशा आशयानं आपल्याला कसा राग आलाय हे दाखवत ती माझ्याकडे बघत राहायची. माझं नाव इलेन. तुम्हाला काहीतरी प्यायला मागू का मी? तिनं विचारलं. मी जेलला हाक मारते, तोपर्यंत तुम्ही त्या निजायच्या खोलीत जाऊन बसता का? मी त्या खोलीत गेल्यावर इलेनने घंटा दाबली. मद्य आणायला सांगितलं. थोड्या वेळानं ट्रे टेबलावर ठेवल्याचा आवाज ऐकू आला. ग्लासचा खणखणण्याचाही किंचित आवाज आला. लगेच जेन सुद्धा जिना उतरून जात असल्याचा आवाज अस्पष्ट होत जाऊन थांबला. थोड्या वेळानं इलेनही परत आली, पण ती दारातच क्षणभर थबकली. ड्रॉइंग रूम मधला प्रकाश त्या खोलीत येत होता. त्या प्रकाशाची रेखा दारात उभ्या असलेल्या इलेनच्या आकृतीवर कडेकडेनं फिरत होती. मी एक पाऊल पुढे टाकलं
तोच जणू ती त्या प्रकाशाच्या चौकटीतून निसटली आणि एकदम धावतच माझ्याजवळ आली. ही झाली कालची गोष्ट. आज मी उठलो त्यावेळी उजाडलं होतं. पलंगाच्या दोन्ही बाजूना प्रकाश अगदी ओतल्यासारखा दिसत होता. इलेन जागीच होती. स्वप्नांची मदिरता अद्याप तरळत असल्याप्रमाणे ती माझ्याकडे पाहून किंचित हसली. तिचे हात पांढरे शुभ्र मखमलीसारखे होते आणि किंचित सोनेरी केस ढगांवर सूर्यप्रकाश पसरावा त्याप्रमाणे उशीवर पसरले होते. मी तिच्या कानात काहीतरी कुजबुजलो, पण तिने आपले ओठ माझ्या ओठांवर टेकवले आणि माझे शब्द कुस्करूनच टाकले. आजूबाजूच्या त्या प्रकाशातून रोमांचकारी संगीत ऐकू येतंय असं वाटत होतं मला. थोड्या वेळानं मी उठलो. इलेन आधीच उठली होती. मी उठून जरा इकडे तिकडे फिरतो तोच शहारे आणणारं एक दृश्य मला अचानक दिसलं. इलेन समोरच्या खोलीत कशाला तरी गेली होती. दरवाजा अर्धवट उघडा होता. मी किंचित पुढे होऊन आत डोकावून पाहिलं. उघड्या असलेल्या खिडकीतून थंडगार वाऱ्याचा झोत एकदम आत आला. कदाचित त्यामुळेच माझं अंग शहारलं असावं. खोलीच्या मध्यभागी पांढऱ्या शुभ्र कापडात गुंडाळलेलं एक प्रेत होतं. त्या दाढीवाल्या मनुष्याचा चेहरा चिरा पडलेल्या मातीच्या मुखवट्यासारखा भयंकर दिसत होता. रागानं आवळलेल्या कुठीप्रमाणे त्याचे गुडघे कापडातून वर टचटचीतपणे आले होते. मी आत वळलो. एक शब्द सुद्धा उच्चारण्याचं धैर्य मला झालं नाही. इलेन परतली त्यावेळी मी जायच्या तयारीत होतो. काल उन्मादक वाटणारे तिचे लाडीक शब्द आज अंगावर झुरळ पडल्याप्रमाणे किळसवाणे वाटायला लागले होते. काहीही न बोलता तिच्याबरोबर मी खालच्या दरवाजापर्यंत आलो. बरं आहे, गुड बाय. माझा हात आपल्या हातात घेत इलेन म्हणाली. उद्यापर्यंतच ना? मी तिचं मन पाहण्यासाठी मुद्दाम विचारलं. छे छे, उद्या नाही, ती घाईघाईनं म्हणाली. का? उद्या का नाही? माझे एक दूरचे नातलग गेले आहेत ना, मला त्यांच्या दफनविधीला हजर राहायचंय उद्या. कळलं का? नाही जमणार उद्या. हातातल्या अंगठीशी खेळत पण माझ्याकडे न पाहता इलेन म्हणाली. बरं, मग परवा तरी? हो, परवा मी तुमची वाट पाहते. ती अगदी जवळ येऊन पुटपुटली आणि गुड बाय करून मी परतलो. ती कोण असावी आणि तिथलं ते भेसूर प्रेत? परवा ती माझी वाट पाहणार म्हणते, जायचं का पुन्हा तिच्याकडे? मी तडक बर्निया कॅफेमध्ये गेलो. तिथली डिरेक्टरी जरा मागून घेतली आणि पानं जाळून तिच्या घराचा नंबर काढला. तिथे तिचं आडनाव मला सापडलं. नंतर मी सकाळची 2-4 वर्तमानपत्र गोळा केली आणि जन्ममृत्यूचे रकाने पाहायला लागलो. पहिल्याच वर्तमानपत्रात मला हवं होतं ते मला मिळालं. खुद्द तिचंच नाव प्रथम जाड टायपात छापलं होतं. माझे पती 53व्या वर्षी दीर्घ मुदतीच्या आजारानंतर कालवश झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्याची तारीख 2 दिवसापूर्वीची होती. हे वाचून क्षणभर माझ्यातून सारी शक्ती कोणीतरी शोषून घेतली असं झालं. डिरेक्टरी, वर्तमानपत्र काउंटरवर तशीच टाकून मी बाहेर पडलो. एक मनुष्य लग्न करतो. नवरा बायको 30-35 वर्षाचं अंतर असतं. मग त्याला आयुष्याचा एक एक क्षण पारखून घेणारा एखादा दीर्घ मुदतीचा आजार होतो. एक दिवस तो मरतो आणि त्याची तरुण पत्नी सुटकेचा निश्वास टाकते. जीवन. नट हॅम्सन च्या एका गोष्टीवरून. धन्यवाद.